महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात विरोधी पक्षाने आपली भूमिका जाहीर करावी। आमदार बबनराव लोणीकर विधानसभेत मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न 40 वर्षापासून प्रलंबित का ठेवला? आमदार बबनराव लोणीकरांनी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेत म्हणाले की विरोधी पक्षाचे नेते बाहेर वेगळं, विधानसभेत वेगळं आणि मीडियासमोर वेगळं बोलतात। महाविकास आघाडीच्या पांढऱ्या पायाच्या सरकारने मराठा समाजाचे आरक्षण मुद्दामून घालवलं। दहशतवादांच्या जमानती घेणारे वकील कोर्टात उभे करून मराठ्यांचं आरक्षण महाविकास आघाडी सरकारने घालवलं, असं ते विधानसभेत बोलताना म्हणाले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी रामेश्वर उबाळे, मंठा, जालना। आपली भूमिका जाहीर करावी। 40 वर्ष तुम्ही आरक्षण देऊ शकले नाही। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना राज्यातल्या मराठा समाजाला आरक्षण दिलं। ते आरक्षण हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टात टिकवलं। पांढऱ्या पायाचं आघाडीचं सरकार आलं आणि मराठा समाजाचं आरक्षण घालवण्याचं पाप ह्या समोरच्या विरोधकांचं आहे। सुप्रीम कोर्टात केस हरली। मराठ्यांची बाजू लढायसाठी जे वकील दिले ते काँग्रेसनं आणि राष्ट्रवादीने जे वकील दिले ते सातत्यानं अतिरेक्यांच्या जमानती घेणारे वकील दिले आणि ही केस जाणीवपूर्वक हरवलेली आहे। आणि म्हणून विरोधी पक्षाने आपली भूमिका जाहीर करावी। तुमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे का विरोध आहे? कालच्या बैठकीला आपण काय होऊ शकलं नाही। तुम्हाला मराठा समाजाबद्दल काही घेणं देणं नाही। सभागृहात एक बोलता, मीडियामध्ये जाऊन दुसरं बोलता। जालन्यामध्ये विरोधी पक्षनेते आले आणि त्याने सांगितलं की आम्ही ओबीसी मधून आरक्षण देऊ, म्हणजे स्टेजवर जायचं, ताकाला जायचं आणि गाडगा कशाला लपवता? भूमिका जाहीर करा, नसता महाराष्ट्रातला हा मराठा समाज तुम्हाला कदापिही माफ करणार नाही। अध्यक्ष महोदय, बोल ना अध्यक्ष महोदय, आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।